नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसाला सँडविच. सँडविचसाठी आपल्याला 2 प्रकारच्या चटण्या लागणार आहेत. त्यामध्ये लाल चटणी आणि हिरवी चटणी. आता आपण अगोदर लाल चटणी बनवून घेऊ. तर त्यासाठी मी कढईत पाणी घातलं आणि त्यामध्ये लाल मिरची, बेडगी मिरची आहे ही तर मी वापरलेली आणि लसूण, टोमॅटोचे बारीक चिरलेले काप हे आपल्याला अगोदर शिजवून घ्यायचं आहे. लाल चटणीचं साहित्य शिजत आहे तोपर्यंत आपण हिरवी चटणी पण करून घेऊ. तर त्यासाठी पुदिना, कोथिंबीर, लसूण, आल्याचे छोटे 2-3 काप, थोडंसं लिंबू पिळून घेतलं, जिऱ्याची पावडर, चाट मसाला, काळं मीठ आणि बर्फाचे तुकडे. चटणी हिरवीगार राहण्यासाठी आपण बर्फाचे तुकडे घालून घेऊन मिक्सरला बारीक करून घेऊ. यामध्ये तुम्ही शेवसुद्धा घालू शकता, पण मी इथं वापरलेली नाही. शेवमुळं असं चटणीला घट्टसरपणा येतो. आता सँडविचच्या आतला मसाला तयार करून घेऊ. कढईमध्ये मी तेल घातलं, त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घालून घेतलं. आता ह्याला छान परतून घेऊ. यात कांदा घालून घेतला आणि छान परतून घ्यायचं. ढोबळी मिरची पण घालून घेऊ. आपण 3 ब्रेडला बटर लावून घेतलं आणि आता ह्याला लाल चटणी लावून घेऊ आणि त्यावरती हिरवी चटणी लावू. टोमॅटो छान परतून घेऊ. आता धने जिरे पावडर, लाल मिरची पावडर, चाट मसाला, आणि थोडी हळद घालू. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि बटाटा घालून घेऊ आणि मीठ घालू आणि गॅस बंद करू. आता यात थोडं लिंबू पिळून घेतलं आणि आता छान मिक्स करून घेऊ. लाल चटणी बनवण्यासाठी आपण जे कढईमध्ये मिश्रण शिजायला घातलं होतं ते थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घेतलं आणि वाटण करताना त्यामध्ये काळं मीठ, चाट मसाला, थोडीशी शेव घट्टपणासाठी आणि काळं मीठ घालून हे मिश्रण वाटून घेतलं. तिन्ही पण ब्रेडच्या स्लाइसला आपण बटर लावून घेतलं आणि आता त्यावर लाल चटणी लावून घ्यायची आणि नंतर हिरवी चटणी पण आपण त्याला लावून घ्यायची. आता बटाट्याचा मसाला करून घेतलेला होता तो आता 2 ब्रेडला लावून घ्यायचा आणि वरून चीज पसरवायचं. आता एक सँडविच आपण नॉनस्टिकच्या तव्यावर बटर घालून भाजून घेऊया मंद आचेवर आणि एक आपण सँडविच टोस्टरमध्ये बनवून घेऊ. चटणी घट्ट झाल्यामुळे एक फायदा होतो, ब्रेड आपला लवकर ओला होत नाही आणि ते हिरवी चटणी बनवताना थोडे ब्रेडचे तुकडे चटणी बारीक करून घेताना घातले तरी चटणी घट्ट होते आणि लाल चटणी बनवताना थोडीशी आपण शेव घातली आहे त्यामुळे चटणी घट्ट झाली आहे.
त्यामुळे ब्रेड आपला लवकर ओला होणार नाही आणि सँडविच आपलं एकदम कडक होणार. तुम्हाला जर हे सँडविचची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.